नमस्कार. आपण एखादी पिकनिकला जायचं ठरवलं किंवा जर फॅमिली पिकनिक अरेंज करायची ठरवली, तर त्या दृष्टीने खूप आपण प्लॅनिंग केलेलं असतं, की पिकनिकला जाण्याच्या आधी काय-काय खायला घेऊन जायचं, कुठे जायचं, कसं जायचं. परत त्याचं सगळं मॅपमध्ये चेक केलेलं असतं हॉटेलचं. सगळे रेट चेक केलेले असतात. परत कुठलं म्हणजे जिथे आपण फिरणार आहे, त्या फिरण्याच्या जवळ कुठला पॉइंट आहे, तिथे हॉटेल जवळच कुठे हॉटेल मिळेल का? परत काय-काय खाणार? रस्त्याने जर त्रास होणार असेल तर काही गोळ्या घेतो आपण. परत जवळ चॉकलेट्स वगैरे ठेवतो. काही कपडे घ्यायचे, काय तिथे घालायचे, नाही काय-काय पुढे अजून काही मजा करता येईल का? हे सगळं ठरवलेलं असतं. हे झालं पिकनिकचं. जसं आपण जन्म आणि मृत्यू हे जसं सत्य आहे, तसं आपण जन्म जसं सत्य आहे, तसं मृत्यू पण सत्य आहे. आपण जन्म-मृत्यूच्या एका प्रवासात आहोत. तर हा जन्म-मृत्यूचा जो प्रवासाचा मधला टप्पा पार करून आपल्याला मृत्यूच्या दिशेने जायचंय. तर ते जाताना आपल्याला खूप काही काळजी घ्यायची आहे, की आता ठीक आहे, आपल्या हातून जे नकळत झालं, ते आता आपल्याला पुढे नाही भविष्यात काही त्या चुका करायच्या आणि चांगलं कर्म करता येईल. रोज एक मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगते, की रोज एक चांगलं कर्म करा. कारण कुठलंही कर्म करतो ना आपण, ते आपल्याकडे परत रिटर्न येतं. जर तुम्ही चांगलं कर्म केलं, तर तुमच्याकडे चांगलंच रिटर्न येणार. वाईट कर्म केलं, तर वाईट रिटर्न येणार. कुणाबद्दल काही बोलू नका. सगळ्यांबद्दल चांगला विचार करा. परत आपल्याला आयुष्याचा हा प्रवास हा आनंदात घालवायचा आहे पुढचा. कारण आपल्याला शेवटचा एंड पॉइंट जो आपला आहे, तो दिवस, वेळ सगळं ठरलेली आहे. तर ते कधी फक्त आपल्याला ते माहीत नाहीये. ते देवालाच माहिती आहे, की आता पुढे काय-काय होणार आहे. आपण मागचं सगळं सांगू शकू, की असं झालं, तसं झालं. पुढच्या एक क्षणाला मी पण तुमच्याशी बोलते. आता पुढच्या क्षणाला काय होईल हे मला माहीत नाही. त्याच्यामुळे भूतकाळ आठवून भूतकाळ आपण आठवला तर त्यात दुःख आहे. कारण काही चुका असतात, काही आनंदाचे क्षण पण असतात, पण बहुतेक दुःखच असतं. वर्तमानात ठीक आहे, की आता वर्तमानात जे सुरू आहे ते बरोबर आहे. भविष्याची चिंता करू नका, कारण भविष्य सगळं अस्पष्ट आहे. म्हणजे काय होईल, कधी होईल, काय आपल्याला काही माहीत नाही. त्यामुळे आयुष्याचा हा प्रवास आता सुरू आहे. आपण एका प्रवासात आहोत. डोक्यावर असं एक सतत घड्याळ आहे आपल्या काळाचं. तो काळ आपल्याला प्रत्येक वेळी सांगतोय, की सतर्क राहा, सतर्क राहा. तर आपल्याला ती सतर्कता जाणवली पाहिजे आणि आपल्याला नेहमी चांगलं एकदम दिखाऊच्या जगामध्ये जाऊ नका. सगळं वरवरचं दिखाऊ आहे, माया आहे ती. सगळं आपल्याला इथंच ठेवून जायचंय. सगळे प्रलोभ नाही, लोभ आहेत. तर ते लोभ आपल्याला मायेमध्ये अडकवायला आलेले आहेत. मी तुम्हाला म्हणजे असं नाही देत, पण एक सत्य सांगते, की आपल्याला कुठल्याही प्रबोधनामध्ये हे ठीक आहे आपण त्याचा उपभोग घेऊया कुठल्याही चांगल्या वस्तूचा, चांगल्या कपड्यांचा, चांगल्या खाण्याचा, पण त्यात आपल्याला अडकायचं नाहीये. तेच मिळालंच पाहिजेल ती अपेक्षा धरू नका. मिळालंच पाहिजेल, एक चांगलं कर्म आपल्या हातून घडलंच पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला काही समाधान मिळालं पाहिजे. हे तुम्ही त्याचं हे काय म्हणतात ते त्याची इच्छा जवळ बाळगा. पण अशी कुठलीच गोष्ट अशी जी आपल्याला आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्या गोष्टीची अपेक्षा करणं आणि त्याचं उग्र स्वरूप धारण करणं, की मला मिळालीच पाहिजे. कुठली प्रॉपर्टी असेल, कुठली वस्तू असेल, जी आपल्याला म्हणजे भविष्याच्या दृष्टीने घातक आहे किंवा पुढच्या टप्प्याने, तर नका त्याच्या पाठी लागू. तो मायामोह तिथेच थांबवा. रोज एक चांगलं कर्म करा. ठीक आहे आपल्याला नाही हे करता आलं म्हणजे कसं आहे की आपल्याला की प्रसंग असेल त्यानुसार आपल्याला राग, लोभ, द्वेष येतो. आणि प्रत्येकालाच येतो. मला पण येतो. मी पण काही हे नाहीये. मला पण सगळं राग, लोभ, द्वेष येतो. पण ते तेवढ्यापुरतं. पण त्याच्यात ते अडकायचं नाही आपल्याला. पण जेवढं जी संधी मिळेल ती आपल्याला घालवायची नाहीये. आपल्याला नेहमी सतर्क राहून एक तरी दिवसातून चांगलं कर्म करायचंय. मग ते तुम्ही तुमच्या प्रकारे ठरवा, की तुम्हाला कुठल्या प्रकारे ते करायचंय. कारण तुम्हाला हा विचार हे केलं आपण बोलतो,
की आपण मागून काही घेऊन म्हणजे येताना काही घेऊन आलो नाही, जाताना पण काही घेऊन जाणार नाही. तर हे चुकीचं आहे तुमचं. मागून येताना जे मागचे काही कर्म राहिलेले आहेत, ते घेऊन आपण जन्माला येतो. इथे जगत जगत आपण पण काही कर्म लिहितो आणि त्या कर्मांची बेरीज वजाबाकी होऊन जे उत्तर राहतं ते पुढे आपल्याला सोडवायला जायला लागतं. तर उत्तर हे चांगलंच आलं पाहिजे, निगेटिव्ह नको. आणि निगेटिव्ह उत्तर आपल्याला घेऊन जायचं नाही, पॉझिटिव्ह घेऊन जायचं, चांगलं कर्म घेऊन जायचंय. त्याच्यामुळे जे मागचं झालं ते झालं. आता ते त्याच्यावर विचार करू नका. आता पुढे काय आपल्याला चांगलं घेऊन जायचंय, तर त्यावर विचार करा. रोज एक चांगलं कर्म करा. कुणाला दुखवू नका. सगळ्यांना आनंद भेटेल, प्रत्येकाच्या आनंदात सहभागी व्हा. कोण दुःखी असेल तर त्याला त्या दुःखातून बाहेर काढा, मदत करा. कुणाला दुःखी बघून तुम्हाला आनंद नाही झाला पाहिजे, दुःखच झालं पाहिजे. कारण प्रत्येक माणूस हा शेवटी जाणार आहे. किती कोणी पैसा कमवला तरी तो त्याच्याबरोबर नाही येणार, ते तात्पुरतं आहे सगळं. त्यामुळे तो विचार डोक्यातून काढा आणि सगळं चांगलं करा, मग चांगलंच होईल. बाय.